नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आणि नवनाथ परंपरेत घरामध्ये देव असण्याचे काही खास संकेत सांगितलेले आहेत. या संकेतानुसार आपण ओळखू शकतो की आपल्या घरामध्ये देवाचे वास्तव्य आहे का. तर स्वामी समर्थ परंपरेनुसार घरामध्ये शांतता व समाधान जाणवू लागते. घरातील वादविवाद आपोआप कमी होतात. मन शांत राहते. आपल्याला कायम जाणवत राहते की स्वामी आहेत पाठीशी, सर्व काही ठीक होईल. घरामध्ये सुगंधाचा अनुभव येत राहतो. कधी कधी अचानक चंदन, धूप किंवा दिव्याचा सुगंध येतो. अकस्मात संकटातून सुटका होते. हे एक स्वामींचे कृपाछत्र आहे असे मानतात. घरात अनपेक्षित पाहुणे अचानक आपल्या दरवाजामध्ये, साधू, भजन करणारी माणसे किंवा भिकारी सुद्धा अचानक येऊन उभा राहिला असेल तर ते सुद्धा एक लक्षण आहे. तसेच देवाच्या डोक्यावरून आपोआप फूल खाली पडणे हा पण एक शुभ संकेत मानला जातो. आपण एखादी छोट्यातील छोटी गोष्ट देखील देवांना सांगतो आणि त्यानुसार चालतो. हा पण आपल्याबरोबर सतत देव असण्याचे लक्षण आहे. आता आपण पाहूयात की नवनाथ परंपरेनुसार काही खास संकेत. नवनाथांचे नाम स्मरण होत राहणे, न कळत जप किंवा नाम सतत मनामध्ये जपत राहणे. स्वप्नामध्ये नाथांचे दर्शन, मंदिर, नदी, योगी, ज्योती असे दर्शन स्वप्नामध्ये झाल्यास याला सुद्धा नवनाथांची कृपा दाखवते. अचानक साधू किंवा नाथपंथीय भेटणे, त्यांचा आशीर्वाद मिळणे म्हणजे नाथ उपस्थित आहेत. घरामध्ये सतत दीपक स्थिर राहणे म्हणजेच दिव्याची ज्योत न हलणे किंवा तेजाने पेटलेली राहणे. अकस्मात उपचार म्हणजेच घरामध्ये कोणी आजारी असल्यास उपाय न करता बरे होणे. सतत भजन, कीर्तन किंवा मंत्र ऐकण्याची इच्छा होणे हेही नाथांचे काही खास संकेत मानले जातात. देव घरामध्ये असण्याचे आणखी काही एक संकेत म्हणजे घरात गोंधळ असला तरी मन प्रसन्न राहते. चेहऱ्यावर हसू येते. भीती नाहीशी होते. एखाद्या कठीण प्रसंगात आपण असू आणि त्यावेळी मनामध्ये शंका असताना स्वामी स्वप्नात किंवा इतर व्यक्तींच्या तोंडून आपल्याला उत्तर देतात. फार मोठे संकट, अपघात किंवा रोग जवळ आला तरी अचानक टळतो. भक्ताला सहज उपाय सापडतो. आता देवाची कृपा घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपण काय करावे हे पाहूयात. तर देवघर दररोज साफ ठेवा. देवघरात धूळ, जाळी, अस्वच्छता कधीही नसावी. दीप लावा. सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. प्रार्थना किंवा मंत्र जाप करा. दररोज थोडा वेळ नामस्मरण, मंत्र जप किंवा स्तोत्र पाठ करा. देवांना ताजी फुले अर्पण करा. देवाला ताजी फुले वाहिल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. दररोज देवाला प्रसाद दाखवा. अगदी दूध, साखरेचा प्रसाद दाखवला तरी सुद्धा चालतो. दररोज देवांना स्नान घालावे. विधियुक्त पूजा करावी. गुरुवार, सोमवार, शनिवार या दिवशी विशेष पूजा करावी. आपल्या कुलदेवतेची पूजा करावी. त्यांचे स्मरण करावे. घरामध्ये सकारात्मक बोलणे ठेवणे. कटू शब्द, वाईट विचार नेहमी टाळावेत. दानधर्म करा. अन्नदान, वस्त्रदान, गरजू व्यक्तींना मदत केल्याने देवांची कृपा वाढते. घरात दररोज थोडा वेळ स्तोत्र, भजन किंवा मंत्र ऐकवला तर वातावरण पवित्र राहते. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या आशीर्वादातच देवाची शक्ती असते. असे केल्याने घरात देवाची उपस्थिती टिकून राहते आणि जीवन अधिक शांत आणि सुखी होते. याचप्रमाणे घरामध्ये रोज ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामरक्षा स्तोत्र किंवा ओम श्री गुरुदेव दत्तात्रयाय नमः
मंत्राचा जप सतत चालू ठेवावा। तर अशा प्रकारे आपण पाहिलं आहे की देव घरात असण्याचे काही खास संकेत असतात आणि ते देव घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपण कोणत्या प्रकारे काळजी घ्यायला हवी। तर तुम्हाला आजची ही पूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।